नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण YouTube चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, या साइडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल। आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। मित्रांनो, राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण की या सर्व 7 योजनेचे पैसे येणाऱ्या 5 ते 6 दिवसांमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। त्यामुळे राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। आता मित्रांनो, या 7 योजना कोणत्या आहेत, या कोणकोणत्या योजनेच्या माध्यमातून कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आणि कसे पैसे जमा होणार, यासाठी कोणते शेतकरी पात्र कोणते शेतकरी अपात्र या संदर्भात थोडक्यात अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण YouTube चॅनलमध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून या 7 योजनेची तुम्हाला माहिती कळेल। तर मित्रांनो, याच्यामध्ये पहिली योजना आहे नमो शेतकरी योजना। मित्रांनो, नमो शेतकरीच्या येणाऱ्या 8व्या हप्त्याच्या वाटपाच्या प्रतीक्षेत राज्यातील सर्व शेतकरी प्रतीक्षा करत आहेत, वाट बघत आहेत, कारण की या योजनेचा 7वा हप्ता वितरित होऊन बरेच सारे दिवस झालेले आहेत आणि 8वा हप्ता आता वितरित होण्याच्या तयारीमध्ये आहे, शक्यता सुद्धा आहे। आणि नमोच्या 8व्या हप्त्यासाठी 1850 कोटी रुपये निधी राज्य सरकार लागणार आहे। नमो शेतकरीच्या 8व्या हप्त्यासाठी जवळपास राज्यातले 90,41,248 शेतकरी पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांना जवळपास 1850 कोटी रुपये नमोच्या 8व्या हप्त्यासाठी वितरित केले जाणार आहेत। परंतु बॅड न्यूज अशी आहे की 6 लाख शेतकरी या योजनेअंतर्गत अपात्र केले, ज्यांचे जे बोगस लाभार्थी, ज्यांचं लँड सीडिंग, आधार सीडिंग, KYC किंवा इतर कामं केलेली नाहीत, या शेतकऱ्यांना मात्र अपात्र केलेलं आहे। या शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा हप्ता येणार नाही आणि जवळपास 20 ते 25 फेब्रुवारी दरम्यान नमो शेतकरीचा जवळपास 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होऊ शकतो आणि सर्वप्रथम शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। मित्रांनो, दुसरी योजना आहे PM किसान योजना। मित्रांनो, PM किसान योजनेअंतर्गत पहिलीच अशी बॅड न्यूज शेतकऱ्यांसाठी आहे की PM किसान योजनेअंतर्गत जवळपास देशातील 30 लाख शेतकरी अपात्र केले आहेत। या 30 लाख बोगस लाभार्थी असतील, काही चुकीच्या पद्धतीने लाभ घेत असलेले लाभार्थी असतील, अशा शेतकऱ्यांना अपात्र केलेला आहे। आणि दुसरी आनंदाची बातमी अशी आहे की PM किसान योजनेचा जो काही येणारा 22वा हप्ता जो आहे, तर तो 20 ते 25 फेब्रुवारी दरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित केला जाऊ शकतो। आणि जवळपास आपण जर पाहायला गेलं तर PM किसानच्या 22व्या हप्त्याचे 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येऊ शकतात। आणि लँड सीडिंग, आधार सीडिंग, KYC ही जर सगळे तुमचे कामं जर राहिलेली असतील तर ती कामे तुम्ही तुमची लवकरात लवकर करून घ्या, किंवा त्याशिवाय ते तुमचा हप्ता येणार नाही। आणि जवळपास तुमचं फार्मर ID नसेल तर तुमचं फार्मर ID सुद्धा काढून घ्या, कारण की फार्मर ID शिवाय PM किसानचाही हप्ता येणार नाही, नमो शेतकरीचाही हप्ता येणार नाही आणि अन्य कुठल्याच योजनेचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये येणार नाही, कुठल्याच योजनेचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार नाही। त्यामुळे तुमचं फार्मर ID काढणं बंधनकारक आहे। तिसरी योजना आहे मित्रांनो पीक विमा योजना। मित्रांनो, राज्य सरकारने यंदाचा सरसकटचा पीक विमा मंजूर केलेला आहे, हे तर तुम्हाला माहितीच आहे की। आणि यंदाचा पीक विमा योजनेमध्ये काही बदल केलेले आहेत, कारण की सुरुवातीला जी 25% अग्रिमचा पीक विमा मिळायचा, वैयक्तिक क्लेमचा पीक विमा मिळायचा, मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थितीचा शेतकऱ्यांना पीक विमा भेटायचा, परंतु यंदा ट्रिगर सरकारने बदल केलेले आहेत। यंदाचा फक्त कापणी अंतर्गत आणि काढणी अंतर्गत आणि अंतिम आणेवारीच्या आधारावर शेतकऱ्यांना पीक विमा भेटणार आहे। आणि राज्यातल्या 34 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा पीक विमा सरसकट भेटणार आहे। किमान 17,500चा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे। जवळपास मराठवाड्यातले 8 जिल्हे, विदर्भातले 5 जिल्हे, पूर्व विदर्भातले 6 जिल्हे, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रातल्या 34 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा पीक विमा भेटणार आहे। आणि जवळपास 89 लाख शेतकऱ्यांना जवळपास 14,000 कोटी रुपयांचा पीक विमा भेटणार असल्याची माहिती सुद्धा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चौहान यांनी लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये ही माहिती दिली। आणि जर पीक विमा द्यायला विलंब केला तर 12% व्याजासह शेतकऱ्यांना पीक विमा भेटणार आणि येणारे 8 ते 10 दिवसानंतर यंदाच्या सरसकटच्या पीक विम्याचं वितरण जे आहे तर ते होऊ शकतं। हे झालं यंदाचा जो 2025चा जो सरसकटचा पीक विमा सरकारने मंजूर केला होता तर त्या संदर्भात। आणि पुढचा अपडेट खूप आनंदाचा आहे, ते म्हणजे 2020च्या पीक विमा संदर्भामध्ये। मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचा 2020चा पीक विमा थकला होता त्या शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये प्रतीक्षा करत आहेत। काही शेतकऱ्यांना अग्रिमचा पीक विमा भेटला, काही शेतकऱ्यांना वैयक्तिक क्लेमचा पीक विमा भेटला, काही शेतकऱ्यांना अग्रिमचा भेटला नाही, काही शेतकऱ्यांना वैयक्तिक क्लेमचा भेटला नाही, किंवा काही शेतकऱ्यांना त्यांचा उर्वरित पीक विमा ज्याला आपण म्हणतो 75% पीक विमा तर तो सुद्धा भेटला नाही। मग तो आता अखेर वाटप होणार आहे। आणि हे अपडेट आहे धाराशिव जिल्ह्याच्या पीक विम्याच्या वाटपा संदर्भामध्ये। धाराशिव जिल्ह्याचा 2020चा पीक विमा अखेर मंजूर झालेला आहे। राज्य सरकारने एक महत्त्वाचा GR काढला, त्या GRच्या माध्यमातून 134 कोटी रुपयाचा निधी वाटप करण्याकरता धाराशिव जिल्ह्यासाठी मंजुरी दिली। GRच्या माध्यमातून ही मंजुरी दिलेली आहे। राज्य सरकारने हा GR काढला होता, महत्त्वाचा असा GR काढला होता। आणि
त्यानंतर कोर्टाच्या माध्यमातून म्हणजे न्यायालयाच्या माध्यमातून जे जिल्हा प्रशासनाकडे जे निधी दिला होता तो व्याजासकट 95 कोटी आणि असा मिळून राज्य सरकार आणि न्यायालयाच्या माध्यमातून मिळालेला जो निधी आहे धाराशिव जिल्ह्याच्या पीक विम्याच्या वाटपा संदर्भामध्ये 2020चा तर तो 230 कोटींचा आहे आणि 2020चा पीक विमा म्हणून धाराशिव जिल्ह्यामध्ये 230 कोटी रुपयांचा पीक विमा वितरित होणार आहे। त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, ज्याच्यामध्ये किमान 12,500 रुपयापासून ते हेक्टरी 20,000 रुपयापर्यंत पीक विमा वाटप होणार, ज्याच्यामध्ये सोयाबीन असेल, मूग असेल, उडीद असेल, कपाशी असेल, तूर असेल, बाजरी असेल, मक्का असेल किंवा कांदा असेल, या सर्व पिकाच्या पीक विम्याचं वितरण जे आहे तर ते या जिल्ह्यामध्ये होणार आहे। पुढचा अपडेट आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत। आता ज्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र आहेत, ज्या महिला लाभ घेत आहेत, अशा एकंदरीत 1,90,00,000 महिला पात्र आहेत। या 1,90,00,000 महिलांच्या खात्यामध्ये मागच्या 4 महिन्याचे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी या 4 महिन्याचे एकूण 6,000 रुपये एकत्र वितरित केले जाणार आहेत, अशी माहिती सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। त्यामुळे महिलांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। दुसरी बॅड न्यूज अशी की 30 लाख महिला अपात्र केलेल्या आहेत, ज्यांचं उत्पादन 12 लाखापेक्षा जास्त आहे, ज्यांच्या घरात 4 चाकी गाडी आहे किंवा ज्या महिला एका कुटुंबामध्ये 3 पेक्षा जास्त लाभार्थी आहेत किंवा 2 पेक्षा जास्त लाभार्थी आहेत, अशा 2च महिला पात्र केले जातील आणि उर्वरित महिला अपात्र केले जातील, अशी एक अपडेट आहे। याचबरोबर ज्या महिला पीएम किसान नमो शेतकरी किंवा ज्या महिलांच्या नावावरती जमीन आहे त्यांना तर ऑलरेडी पीएम किसान नमो शेतकरीचे हप्ते येत आहेत, त्यामुळे ज्या महिलांच्या नावावरती असं शेती आहे, जमीन आहे, ज्या पीएम किसान नमो शेतकरीचा लाभ घेत आहेत त्यांना फक्त मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 500 रुपये महिना मिळत आहे आणि या मागचे 4 महिन्याचे मिळून एकूण 2,000 रुपये त्या महिलांच्या खात्यामध्ये वितरित झालेले आहेत। ज्यांना नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता भेटला त्यांना जानेवारी फेब्रुवारीचा भेटेल किंवा ज्यांना नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीचा भेटला त्यांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता भेटेल, पण 100% भेटणार आहे, अशी माहिती सरकारच्या माध्यमातून दिलेली आहे आणि केवायसी केलेल्याच महिलांच्या खात्यावरती हे पैसे जमा होणार आहेत। याचबरोबर पुढचा अपडेट आहे संजय गांधी निराधार योजनेसंदर्भामध्ये। आता संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी पात्र आहेत त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण की मागचे 1-2 हप्ते त्यांचे पेंडिंग राहिले होते किंवा चालू महिन्याचा हप्ता राहिला होता। त्यामुळे संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये कालपासूनच पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे या सुद्धा लाभार्थ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत पहिलं मानधन होतं 1,500 रुपये आणि आता ते वाढून 2,500 रुपये केलेलं आहे। त्यामुळे संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना आता 2,500 रुपयाचं मानधन जे आहे तर ते त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये वितरित करायला सरकारच्या माध्यमातून सुरुवात करण्यात आलेली आहे। त्यामुळे संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी ही म्हणावी लागेल। आता पुढचं अपडेट आहे ते म्हणजे श्रावण बाळ योजनेअंतर्गत। आता ही श्रावण बाळ योजना जी आहे, श्रावण बाळ योजनेअंतर्गत जे काही पात्र लाभार्थी होते त्यांचे सुद्धा काही हप्ते थकीत पडले होते किंवा काही लाभार्थ्यांची केवायसी राहिली होती, त्यांच्या आधारला बँक खातं लिंक नव्हतं, त्यामुळे असे लाभार्थी पेंडिंग राहिले होते। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून जे काही हप्ते पेंडिंग राहिले होते तर ते मागच्या 2 दिवसापासून वितरित करायला सुरुवात केलेली आहे। त्यामुळे श्रावण बाळ योजनेअंतर्गत जे लाभार्थी होते त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। 1,500 रुपये किंवा 2,500 रुपये महिना यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि अखेर नमो शेतकरी योजना असेल, पीएम किसान योजना असेल, पिकमा असेल, लाडकी बहीण योजना असेल, संजय गांधी निराधार योजना असेल किंवा श्रावण बाळ योजना असेल, या सर्व 7 योजनेचे पैसे येणाऱ्या काही दिवसामध्ये आले नसतील तर येणाऱ्या 8 ते 10 दिवसामध्ये संपूर्ण योजनेचे पैसे जमा होणार आहेत आणि ही महाराष्ट्रातील लाभार्थ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, शेतकऱ्यांसाठी सुद्धा अत्यंत आनंदाची बातमी आहे। तर मित्रांनो, हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा आणि प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर मित्रांनो, या माहितीसह मी तुर्तास इथे थांबतो। तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद।